एखादा नेता मरण पावला की त्याच्या कुटुंबियाचे सदस्य लगेच पोटनिवडणुकीमध्ये उभे राहतात आणि महाराष्ट्रामध्ये सध्या एक नवी संस्कृती निर्माण होत चाललेली आहे की या कुटुंबियांना कोणीही विरोध करायचा नाही, ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. तुम्ही आतापर्यंत म्हणजे मागच्या 10-15 वर्षामध्ये जेवढे काही नेते एक्सपायर झालेले आहेत, मृत्यू पावलेले आहेत, त्या सगळ्या निवडणुका काढून बघा. त्या सगळ्या निवडणुकांमध्ये हाच एक टाहो फोडला जातोय की ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्राने आपली संस्कृती जपली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांनी देखील ही संस्कृती जपत असताना त्यांच्या विरोधामध्ये कुठलाही उमेदवार देऊ नये असं सातत्याने बोललं जाते आणि ही नवी संस्कृती निर्माण केली जाते आहे. 1952ला भारतामध्ये पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्याच्यापूर्वी ही संस्कृती नेमकी कुठे होती? या संस्कृतीला नेमकं आणलं कोणी? या संस्कृतीचा नेमका जन्मदाता कोण आहे? या संस्कृतीचा नेमका निर्माता कोण आहे? या सगळ्या गोष्टीवरती कुठलाही विचारवंत चर्चा करत नाही. आणि लोकशाहीमध्ये अशा प्रकारची संस्कृती असते का, हा देखील प्रश्न आपण तपासून बघत नाही. आपलं सातत्याने चाललंय की नेमकं एखादा व्यक्ती मृत्यू पावला की लगेच त्याच्या कुटुंबियांना संधी द्यायची, लगेच त्याचे कुटुंबीय राजकारणामध्ये येतात. पण हे सगळं लोकशाहीसाठी घातक आहे, धोक्याचं आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 150 कुटुंब अशा आहेत ज्यांनी सत्तेवरती आपला कब्जा केलेला आहे आणि त्यांचे कुटुंबीय सातत्याने या ज्या गाद्या आहेत त्या गाद्यावरती आपलं राजकीय पद अस्तित्वात निर्माण करायला लागलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये असे काही मतदारसंघ आहेत ज्या मतदारसंघामध्ये 1960 पासून आतापर्यंत एकाच कुटुंबाच्या हातामध्ये सत्ता राहिलेली आहे. तुम्हाला जर उदाहरणच बघायचं असेल तर लातूर जिल्ह्यामध्ये एक निलंगा नावाचा तालुका आहे, विधानसभेचा मतदारसंघ आहे. तो मतदारसंघ जवळपास 1960 पासून एकाच कुटुंबियाच्या ताब्यामध्ये आहे. म्हणजे ही कुठली संस्कृती आहे याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. लोकशाहीमध्ये अशा प्रकारची संस्कृती असते का, हा देखील प्रश्न आहे. बरं, जर ही संस्कृतीच असेल तर मग भंडाऱ्याची निवडणूक, पोटनिवडणूक ही बिनविरोध का झाली नाही? भंडाऱ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा निवडणूक लढवली त्यावेळेस तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशासाठी सगळ्यात महान काम करून आलेले होते. म्हणजे या देशाचं संविधान लिहून बाहेर पडलेले होते आणि या देशाला एक वेगळी संस्कृती त्यांनी निर्माण करून दिली होती, ज्या संस्कृतीवरती हा देश चालतो आहे. मग भंडाऱ्याची निवडणूक जी होती ती निवडणूक ह्या सगळ्या नेत्यांनी मिळून पोटनिवडणूक ही बिनविरोध करायला पाहिजे होती की या देशाला एक नवी संस्कृती देणारा माणूस, या देशाला एक नवं संविधान देणारा माणूस निवडणुकीमध्ये उभा राहतो आहे, त्याला आपण पराभव करणं चांगलं नाही. पण त्याचा विचार कोणीही केला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये उमेदवार दिले गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भंडाऱ्याच्या निवडणुकीमध्ये म्हणजे पोटनिवडणुकीमध्ये पराभव केला गेला. हे का होते? मग त्यावेळेस तुमची संस्कृती नव्हती का? आताच कशी काय ही संस्कृती अस्तित्वात आली? आता आपण जे लोकशाहीचं मॉडेल स्वीकारलेलं आहे, हे लोकशाहीचं मॉडेल आपल्याला अशा संस्कृतीला वाव देतं का? तुम्ही जर बघितलं असेल तर कदाचित युरोपमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या संस्कृतीला लोकशाहीमध्ये थारा नाही. अशा संस्कृतीलाच नाही तर एखाद्या वेळेस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष ज्यावेळेस राष्ट्राध्यक्ष म्हणून पदावरून जातो त्यावेळेस तो त्याच्या मुलाला किंवा त्याच्या मुलीला देखील लॉन्च करत नाही. अशी खूप कमी उदाहरणं आहेत. कमी म्हणजे नाहीच जवळपास. फक्त बिल क्लिंटनचं एक उदाहरण दिलं जातं, हिलरी क्लिंटन. पण हिलरी क्लिंटनने देखील तिच्या वडिलांच्या नावाचा कधीही वापर केला नाही. आपल्याकडे मात्र सातत्याने हे चाललेलं आहे की हे 150 कुटुंब जे आहेत ना, हे 150 कुटुंब त्यांचा इथे वारसा निर्माण करायला लागलेले आहेत. आपल्याकडे जे संस्थानिक होते त्या संस्थानिकांचे देखील वारसदार आपण लोकशाहीमध्ये ठेवले नाहीत. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर इथे निजामाचे वारसदार नाहीत, इथे राजर्षी शाहू महाराजांचे वारसदार नाहीत, सयाजीराव गायकवाड महाराजांचे वारसदार नाहीत. हे कोणाचेच वारसदार नाही आहेत या राजकारणामध्ये आणि आपण त्यांना तशा गाद्या देखील दिलेल्या नाहीत. कारण लोकशाहीमध्ये आपण हे सगळं संपुष्टात आणलेलं होतं आणि म्हणून यांचे वारसदार आपल्याला दिसत नाहीत. या सगळ्यांच्या वारसदारांनी पुन्हा लोकशाही पद्धतीने निवडणुका लढवल्या. त्यांच्या कुटुंबियाच्या किंवा त्यांच्या राजपदाचा कधीही त्याच्यासाठी गैरवापर केला नाही. पण आता मात्र हे सातत्याने होत चाललेलं आहे की एक व्यक्ती मृत्यू पावते आणि लगेच त्याची मुलगी, त्याचा मुलगा, त्याची बायको, त्याची सून असे कितीतरी लोक राजकारणामध्ये यायला लागलेले आहेत आणि लगेच त्यांची सीट देखील फिक्स व्हायला लागलेली आहे. इथे एखादा कर्मचारी ज्यावेळेस मृत्यू पावतो त्यावेळेस त्याच्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना अनुकंपा तत्वावर घ्या म्हणून त्याला किती संघर्ष करावा लागतो हे कोणीही बघत नाही. आणि त्याच्या कुटुंबियांना लगेच तुम्ही 1 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये नोकरी का देत नाही? 6 महिन्यामध्ये पोटनिवडणुका होतात, त्याच्या कुटुंबाचा एक वारसदार लगेच राजगादीवर येऊन बसतो, सत्तेमध्ये येऊन बसतो. आणि इकडे अनुकंपाच्या याद्याच्या याद्या म्हणजे 10-10 वेळेस याद्या लागतात. तुम्हाला वेटिंगवर ठेवलं जातं. तुम्हाला 5-5, 10-10 वर्ष त्याची वाट बघावी लागते आणि मग कुठे शेवटच्या 4-5 वर्षामध्ये त्याला नोकरी दिली जाते. अनुकंपा तत्वाची भूमिका देखील अशाच प्रकारची असली पाहिजे
की तिथे ज्यावेळेस एखाद्या कर्मचाऱ्याचा, शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू होतो त्यावेळेस त्याच्या अनुकंपाच्या कुटुंबियांना लगेच 6 महिन्यामध्ये तुम्ही नोकरी द्यायला पाहिजे, पण तसं होत नाही. तिथे विरोधक उभे राहतात, तिथे सरकार देखील यांच्या विरोधामध्ये उभं राहतं, त्याला न्यायालयामध्ये जावं लागतं, त्याला अनेक ठिकाणी खेटे मारावे लागतात, तर कुठे त्याचं काम होतं. जर हीच पद्धत असेल आणि कुठल्याही एखाद्या राजकीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना जर विरोध करायचा नसेल तर अनुकंपा तत्वाच्या लोकांना देखील विरोध नाही केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भंडाऱ्याची निवडणूक देखील, पोटनिवडणूक देखील बिनविरोध व्हायला पाहिजे होती, पण त्यावेळेस आपल्या कुठल्याही संस्कृतीवरती कोणीही बोलत नाही. आत्ता मात्र या सगळ्या राजकीय गाद्या ज्या आहेत, हे सगळे जे राजसत्तेमधले लोक आहेत, या सत्तेमधल्या लोकांनी मात्र ही एक नवी संस्कृती निर्माण केलेली आहे आणि ही संस्कृतीच खऱ्या अर्थानं या देशासाठी सगळ्यात मोठा धोका आहे आणि या लोकशाहीसाठी देखील सगळ्यात मोठा धोका आहे. जर तिथल्या मतदारसंघाच्या लोकांना असं वाटत असेल की याच व्यक्तीला आपण निवडून दिलं पाहिजे, तर त्या व्यक्तीच्या पाठीमागे त्यांच्या भावना उभ्या राहू शकतात, पण निवडणुका झाल्या पाहिजे. निवडणुका होणं खूप गरजेचं आहे. कुठलीही बिनविरोध निवड ही लोकशाहीसाठी मारक असते. त्याच्यामुळे बिनविरोध निवड न होता लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या माध्यमातूनच आपल्या सत्तेमधला लोकप्रतिनिधी निवडला पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं या देशामध्ये लोकशाही टिकून राहू शकते.